नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी आहोत जे इतिहास, अध्यात्म आणि प्रेरणेचा एक अद्भुत संगम आहे. श्रीशैलम. श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र. श्रीशैलम तुम्हाला माहितच असेल, आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ आहे. पण बऱ्याच लोकांना कदाचित या लपलेल्या रत्नाबद्दल माहिती नसेल. हे अद्भुत केंद्र महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. तर चला आज जाऊया आणि पाहूया हे केंद्र आपल्याला काय देतं. या केंद्राच्या स्थापनेची कहाणी सुद्धा खूप रंजक आहे. हे केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रीशैलम भेटीच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. इतिहासकार सांगतात की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात या पवित्र स्थळाला भेट दिली होती आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील घेतले होते. असे म्हटले जाते की त्यांनी येथे काही काळ घालवला आणि इथूनच त्यांना आपल्या साम्राज्याचे आणि धर्माची रक्षा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली. याच ऐतिहासिक घटनेची आठवण ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना शिवाजी महाराजांच्या आदर्शांची ओळख करून देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली. तुम्ही आत येताच तुम्हाला इथल्या अप्रतिम कला आणि स्थापत्यकलेची लगेचच जाणीव होते. या केंद्राच्या भिंतीवर आणि आत अनेक अद्भुत कोरीव काम आणि मूर्ती आहेत, ज्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग दर्शवतात. येथे तुम्ही त्यांचे बालपण, त्यांचे युद्ध कौशल्य, त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांचे न्यायपूर्ण शासन दर्शवणारे कोरीव काम पाहू शकता. ही कोरीव कामं फक्त दगडावर कोरलेल्या आकृत्या नाही, तर त्या शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, प्रजाप्रेमाच्या कथा सांगतात. हे कोरीव काम दाखवते की त्यांनी आपल्या सेनेचे नेतृत्व कसे केले. प्रत्येक आकृती, प्रत्येक तपशिलात एक कथा लपलेली आहे. हे फक्त एक स्मारक नाही मित्रांनो, हे एक स्फूर्ती केंद्र आहे, प्रेरणेचे केंद्र. येथे आल्यावर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या त्याग, साहस आणि स्वराज्याच्या स्वप्नांची आठवण येते. हे आपल्याला शिकवते की कसे एक व्यक्ती आपल्या दृढ संकल्पाने आणि दूरदृष्टीने इतिहास रचू शकतो. तर जर तुम्ही श्रीशैलमला येत असाल तर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट द्यायला विसरू नका. हे तुम्हाला केवळ इतिहासाशी जोडणार नाही, तर तुम्हाला महान शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित देखील करेल. मला आशा आहे की तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सुरक्षित राहा, प्रवास करत राहा.